अध्यक्ष महोदय, ही लक्षवेधी ही पारंपरिक मच्छीमारीबद्दल आहे. अध्यक्ष महोदय, सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मालवण आणि देवगड तालुक्यामध्ये होणाऱ्या पारंपरिक मच्छीमारीबद्दल ही लक्षवेधी आहे आणि इथे स्पष्ट आहे ज्या पद्धतीने मंत्री महोदय ते उत्तर देतात. अध्यक्ष महोदय, आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मोठ्या संख्येने पारंपरिक मच्छीमारी होते आणि तिथे सरळ स्पष्ट भूमिका वर्षानुवर्षी एवढीच आहे की पारंपरिक मच्छीमारी झाली पाहिजे, बाकी ही पर्सनेट असो किंवा एलईडी मच्छीमारी ही सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये बंद झाली पाहिजे, असं स्पष्ट भूमिका आहे. अध्यक्ष महोदय, गेली 10 वर्षापासून मी या सभागृहाचा सदस्य आहे. अध्यक्ष महोदय, आणि सातत्याने मी मागणी करतोय की ह्या पद्धतीची ही एलईडी आणि पर्सनेट मच्छीमारी बंद झाली पाहिजे, याबद्दल वारंवार आम्ही मागणी करतो, पण आजपर्यंत ही झालेली नाही. अध्यक्ष महोदय, याची कारण अध्यक्ष महोदय विचार करायला पाहिजे. अध्यक्ष महोदय, दंड आकारला जातो, पण अध्यक्ष महोदय कधीतरी विचार करायला पाहिजे की जो एलईडी मच्छीमारी करणारा जो मच्छीमार आहे किंवा पर्सनेट मच्छीमारी करणारा मच्छीमार आहे तो श्रीमंत मच्छीमार आहे. अध्यक्ष महोदय, तो आधुनिकीकरणाकडे पैसे खर्च करतो, म्हणून जेव्हा आपल्या ह्या खात्याचे अधिकारी प्रश्न विचारा. अध्यक्ष महोदय, माहिती तरी देऊन दे, तरच मला उत्तर भेटतील ना, नाही तर परत पुढची 5 वर्ष हाच प्रश्न विचारायला लागेल. अध्यक्ष महोदय, प्रश्न विचारा. समजून घ्या, आम्ही सगळे किनारपट्टीचे आमदार आहोत, आम्हाला प्रश्न तरी विचारायला पाहिजे. म्हणून अध्यक्ष महोदय समजून घ्या. अध्यक्ष महोदय, जे श्रीमंत मच्छीमारी करतात त्यांना जेव्हा आपण हे दंड आपण लावतो, मग 6 लाख लावा कुठले, ते लगेच अधिकारी ना ते पैसे भरतात आणि परत तिथे मच्छीमारी एलईडी मच्छीमारी सुरू करतात. अध्यक्ष महोदय, म्हणून मी विनंती अध्यक्ष महोदय या लक्षवेधीच्या निमित्ताने मंत्री महोदयांना करणार आहे की अध्यक्ष महोदय, हे जे काही गुन्हा कुठला असावा किंवा तुम्ही जे फाईन, थांबा ना, मला प्रश्न विचार साहेब, आम्ही तिथे राणे साहेब आपण प्रश्न विचारा. राणे साहेब, माझ्याकडे बघून बोला. अध्यक्ष महोदय, जोपर्यंत तुम्ही ही फाईन, ही एवढी तुटपुंज फाईन त्यांच्यासाठी असते ना अध्यक्ष महोदय, तिथे स्पॉटवर पैसे भरतात सुधीर भाऊ आणि निघून जातात. म्हणून ह्या फाईन यात तुम्ही एवढी वाढवा का त्याला कुठेतरी किशाला चटका लागला पाहिजे, धंदा बंद झाला पाहिजे, तरच त्याची तो अद्दल घडवणार. या तर तिथे काहीतरी असा मोठा गुन्हा तिथे हे करा, जाहीर करा, जेणेकरून अटक तरी झाली पाहिजे, कारण का तो काय ना काहीतरी तिथे वजन ठेवून. अध्यक्ष महोदय, अधिकाऱ्यांवर बांगडा फेकला म्हणून मी 353 वर अटक झालेलो आहे, त्याला काय फरक पडत नाही. अध्यक्ष महोदय, अधिकाऱ्यांना ते लगेच जे अडवणारे लोक आहेत, मग ते गरीब मच्छीमार असतील किंवा आमच्यासारखे लोक, आमच्यावरच 353 टाकतात आणि परत उद्यापासून ती एलईडी चालू करतात. म्हणून अध्यक्ष महोदय, इथे काहीतरी थांबवण्याच्या दृष्टिकोनातून सुधीर भाऊ, या तर तो जो फाईनची जी रक्कम आहे एवढी वाढवा, सुधीर भाऊ 1 मिनिट, आणि त्याचबरोबर या तर मग असा कुठला तरी गुन्हा त्याच्यावर तुम्ही जाहीर करा, जेणेकरून अटक तरी झाली पाहिजे. या दृष्टिकोनातून आपलं खातं पाऊल उचलणार का, ही विनंती मला सुधीर भाऊंना मंत्री महोदयाच्या माध्यमातून निश्चितपणे पाऊल उचललं जाईल. मी जसं सांगितलं की एक गोष्ट लक्षात आली की काही लोक दंड जी आहे ती रक्कम भरणं त्यांना परवडतं, कारण एकदा ते गेल्यावर साधारणतः 20, 25, 50 लक्ष रुपयापर्यंतची मच्छी आणतात आणि मग मात्र 5 लाख 10 लाख दंड ते भरतात. आणि जसं मी सांगितलं उत्तर देताना की